श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, गुरुचरित्र पारायण सांगता कशी करावी व कधी करावी व नैवेद्य कोणता व कशा प्रकारे दाखवावा, पारायण समाप्ती ही याच पद्धतीने करावी. तर चला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओसाठी स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. त्याचबरोबर लाईक करा. चला तर मग, आपणाला माहीत आहे की दत्त पारायणची सुरुवात तर झाली आहे. 27 नोव्हेंबरलाच दत्त जयंती ही पारायणाची सुरुवात बऱ्याच जणांनी केलेली आहे. त्याचबरोबर 4 डिसेंबरला असणार आहे दत्त जयंती. त्यामुळे या 7 दिवसामध्येच आपणाला अशा भरपूर सेवा करायच्या आहेत ते दत्त गुरूंच्या. आपण स्वतःला या 7 दिवसामध्ये मनापासून समर्पित करायचे आहे. खरंच खूप तुम्हाला अनुभव येणार आहे. खरंच मनापासून केलं ना तर सर्व काही आपोआप भेटत जाते. हे नवीन वर्ष खूप छान जाणार. दत्त महाराजांच्यामुळे खूप कृपा मिळणार आहे. तर त्या आपण वेळ न घालवता आपल्या मुद्द्यावर येऊ. आता आपण घरात पारायण करत असताना 7 दिवसाचे पारायण करत असतो, परंतु दत्त जयंतीच्या सप्ताह काळात सहभाग घेतला स्वगृही किंवा केंद्रात असेल तर त्यावेळी 8 दिवसाचा सप्ताह काळ असतो. जेव्हा आपण हे जे पारायण करत आहेत 28 नोव्हेंबरपासून ते 5 नोव्हेंबरपर्यंत सहभाग असणार आहे. स्वगृही असो किंवा केंद्रात असो, त्याचे उद्यापन हे 4 डिसेंबरला वाचनाची समाप्ती करायची आहे. व लक्षात असू द्या की मी उद्यापन नाही केलं वगैरे तसं जमणार नाही. तर उद्यापन हे आपणाला जे करायचे आहे ते लक्षात असू द्या. वाचनाची समाप्ती करायची आहे ती 4 डिसेंबर रोजी. आपल्याला 5 डिसेंबरला आपल्या पोथीची मांडणी उचलणे, उद्यापन करणे, नैवेद्य दाखवणे हे सर्व काही आपणाला 8व्या दिवशी करायचे आहेत. म्हणजेच 5 डिसेंबर रोजी करायचे आहे, शुक्रवार. दत्त जयंतीच्या दिवशी फक्त वाचनाची समाप्ती करायची आहे. मांडणी नाही उचलायची, काही नाही. कारण दत्त जयंतीच्या दिवशी आपणाला उपवास करायचा असतो. त्यामुळे उद्यापन हे करता येत नाही. त्यामुळे आपणाला 5 डिसेंबर रोजी पोथीचे उद्यापन करायचे आहे. हे सर्व ज्यांनी 28 नोव्हेंबरपासून पारायणाला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी आहे. त्यांनी 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत हे पण का तर 4 डिसेंबर रोजी आपणाला उपवास असल्यामुळे आपण ते जे उद्यापन आहे सांगता आहे ती आपण 5 डिसेंबरला करणार आहोत. ज्या मैत्रिणींनी अगोदरच म्हणजेच 28 नोव्हेंबरच्या अगोदरच पारायणाला सुरुवात केली, काही मासिक धर्मामुळे, कोणाला गावाला जायचं असेल, कोणाचे लग्नाचा कार्यक्रम असेल, तर त्यामुळे बऱ्याच मैत्रिणींनी 28 डिसेंबरच्या अगोदरच पारायण सुरू केलेले आहे. तर त्यांनी 7व्या दिवशीच उद्यापन करायचे आहेत. लक्षात ठेवणे का तर आपण हे जे 8व्या दिवशी उद्यापन का करत आहोत आपणाला माहीत आहे. मी सांगितले आहे की उपवास असल्यामुळे आपण 8व्या दिवशी उद्यापन करत आहोत. की दत्त जयंतीच्या दिवशी ज्यांनी पारायण केलेले आहे त्यांनी उपवास पकडायचा असतो. तर त्यासाठी आपण त्या दिवशी उद्यापन न करता आपण त्याच्या दुसऱ्या दिवशी करत आहोत, म्हणजेच 5 तारखेला. हे अगोदर सुरू केलेले पारायण 7व्या दिवशीच त्याचे उद्यापन आपल्याला करायचे आहे. कारण की त्या दिवशी आपणाला कोणता उपवास वगैरे नसेल, त्याच्यामुळे आपण 7व्या दिवशीच उद्यापन करायचे आहे. ज्यांनी 28 नोव्हेंबरच्या अगोदर पारायणाला सुरुवात केली आहे ना, आज अगर उद्या त्याचे उद्यापन आहे त्या मैत्रिणींनी, तर आपण 7व्या दिवशी करावे उद्यापन, आरती करावी, नैवेद्य करावा. त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल एखाद्या जोडप्याला पण जेवू घालावे, तर तुम्हाला शक्य असेल तर. आता उद्यापन कसे करावे, मी ज्यांनी अगोदर पारायणाला बसले आहेत, ज्यांनी जे 28 नोव्हेंबरच्या अगोदर जे पारायणाला बसले आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. म्हणजे ज्यांचे दत्त जयंतीच्या अगोदरच उद्यापन आहे त्यांचे सांगते. तर सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून घरात सर्व ठिकाणी गोमूत्र शिंपडावे.
उंबरठ्यावर लेपन करावे. हळदीचे शेवटचे जे वाचन आहे ते पूर्ण करायचे आहेत. आपणाला त्या दिवशी शेवटचे जे वाचन आहे ते पूर्ण करायचे आहे. तुम्हाला पहाटे ते वाचून झाले की 10:30पर्यंत नैवेद्य तयार ठेवायचा आहे. जर शक्य नसेल तर कमीत कमी 12च्या आतमध्ये तुम्ही नैवेद्य तयार ठेवायचा आहे. आता दुसरी गोष्ट, नैवेद्य काय दाखवायचं आहे. तुम्ही पुरणपोळी करू शकता. त्याचबरोबर शक्य नसेल पुरणपोळी तर साधे जेवण करू शकता. साधे कोणते तर चपाती, भाजी, भात, वरण, गोड पदार्थ म्हणजे शिरा वगैरे तुम्ही करू शकतात. आपण 7 दिवस कांदा लसूण वर्ज केलेला असतो. आता आपण त्या दिवशी कांदा लसूण त्यामध्ये वापरू शकता. यामध्ये साधा करा. म्हणजे जो साधा स्वयंपाक जो करणार आहोत त्याच्यात साधा तुम्ही स्वयंपाक करणार त्याच्यात कांदा लसूण वापरला तरी चालेल. नैवेद्य किंवा पोळीचा पण एक गोष्ट त्यामध्ये पुरणपोळीचा जर तुम्ही केलाच तर खूपच चांगलं आहे. त्यामध्ये एक गोष्ट सांगायची आहे की त्यामध्ये तुम्ही साधा जेवण असू द्या किंवा पुरणपोळीचा असू द्या, पण एक भाजी तुम्हाला न विसरता करायची आहे. ती म्हणजेच घेवड्याच्या शेंगांची भाजी. ही असायलाच पाहिजे. भाजी नैवेद्याच्या वेळी, आता उद्यापनाच्या वेळी किती नैवेद्य दाखवायचे आहेत. 10:30पर्यंत आपल्याला नैवेद्य बाजूला काढून ठेवायचे आहेत. जर शक्य असेल तर 10:30पर्यंत 4 नैवेद्य काढून ठेवायचे आहे. आता 4 नैवेद्य कोणाचे तर दत्त महाराजांचे, स्वामी महाराजांचे, पोथीला एक व कुलदेवीला एक, अशा प्रकारे 4 नैवेद्य आपणाला 4 ताट भरून बाजूला काढून ठेवायचे आहे. हे 4ही नैवेद्य वेगळी मांडणी असेल, जर तुम्ही देवघरामध्येच मांडणी असेल तर ठीक आहे. कोणी हॉलमध्ये, कोणी एखादे सेपरेट रूम असेल तिथे जर तुम्ही पोथीची मांडणी केलेली असेल तर त्या ठिकाणी दत्त महाराजांचा फोटो असेल त्यांना आणि पोथीला एक, तसे ते 2 नैवेद्य त्या ठिकाणी व देवघरामध्ये आपल्या कुलदेवीला वगैरे, कुलदेवीला त्याचबरोबर स्वामी महाराजांना आपण देवघरामध्ये ठेवू. अशा प्रकारे 4 नैवेद्य आपणाला ठेवायचे आहे. जर एकाच ठिकाणी जर हे 4ही असेल तर त्याच ठिकाणी आपणाला नैवेद्य ठेवायचा आहे. आता नैवेद्य कसा दाखवायचा आहे तर पाण्याने भरलेला ग्लास घेऊन भरीव चौकोन करायचा आहे व त्यावर ताट, त्याचबरोबर 4 जे आपले ताट आहेत 4 भरीव असे चौकोन काढायचे आहेत. भरलेले पाण्याचे ग्लास ठेवायचे आहेत. 4 ताट ठेवायचे आहेत व त्या भरीव चौकोनावर ताट ठेवून साईडला ग्लास वगैरे ठेवायचा आहे आणि त्यावर नैवेद्य ठेवायचा आहे. व तुळशी पत्राने आपणाला ते पाणी 4 वेळेस असे पत्राने ताटाभोवती पाणी फिरवायचे आहेत. नैवेद्य ठेवून झाले की आपल्याला आरती सर्व परिवाराने करायची आहे. गणपती बाप्पाची आरती घ्यायची आहे. त्यानंतर दत्तगुरूंची आरती घेऊ शकता, स्वामी महाराजांची आरती घेऊ शकता. आरती झाल्यानंतर 4 नैवेद्यापैकी जो पोथीचा नैवेद्य आहे तो तुम्ही ग्रहण करायचा आहे. ज्यांनी पारायण 7 दिवसाचे केलेले आहे त्या व्यक्तीने ते पोथीला दाखवलेला नैवेद्य स्वतः ग्रहण करायचा आहे. नंतरचे जे 3 नैवेद्य पैकी एक नैवेद्य गायला खाऊ घालायचा आहे व नंतरचे 2 नैवेद्य आहे तो घरातील मंडळी ग्रहण करावा. प्रसाद म्हणून तो बाहेरील लोकांना देऊ नये. तो नैवेद्य घरच्याच लोकांनी खायचा आहे, ग्रहण करावा. जर तुमची इच्छा असेल की तुम्ही जी जोडपेला जर जेव घालायचे असेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर लहान मुले पण घालू शकता. एखादी सुवासीन असेल तर तिला पण जेव घालू शकता. त्याचबरोबर दत्त मंदिर व स्वामींच्या मठात जाऊन तुम्ही दान करू शकता. अन्नदान करा, दक्षिणा दान करू शकता. पोथी त्याच दिवशी संध्याकाळ, आता आपल्याला पोथीचं उद्यापन म्हणजेच कसं करायचं तर पोथी त्याच दिवशी संध्याकाळी पोथी उचलू शकता. अशा प्रकारे उद्यापन करायचे आहे. हे उद्यापन
दत्त जयंतीच्या अगोदरचे सांगितले आहे. आता ज्यांचे दत्त जयंतीच्या काळात म्हणजेच 8व्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला आहे त्यांनी त्याच पद्धतीने उद्यापन करायचे आहे. मी तुम्हाला सांगितले होते की 5 डिसेंबरच्या अगोदर जे कसे करायचे आहे उद्यापन, तसेच ते आपणाला 5 डिसेंबरला पण करायचे आहे. पण त्या दिवशी उपवासाचा नैवेद्य दाखवायचा आहे. ज्यांनी पारायण केले त्यांनी नक्की उपवास पकडावा. आता ज्यांनी केंद्रात पारायण सामूहिक केलेले आहेत त्यांचा नैवेद्य तिथेच दाखवला जातो. तुम्हाला करायची गरज नाही. तुम्ही तिथेच म्हणजे दुसऱ्या दिवशी केंद्रात प्रसाद घेऊन उपवास सोडू शकतात. अशा प्रकारे आपलं उद्यापन आपण करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की